रामकृष्ण हरे. सज्जन हो, यशाचे रहस्य मनाच्या एकाग्रतेत आहे. मनाची एकाग्रता हेच यशाचं कारण असतं. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करा असं संत म्हणतात. ज्या सगळ्या सिद्ध्या आहेत ना, अष्टमहासिद्धया असं म्हटलं आहे. अष्टमहासिद्ध्या आहेत बघा. अनिमा गनिमा प्रकामा लघिमा या सगळ्या ज्या सिद्ध्या आहेत ना, या सगळ्या सिद्ध्या प्राप्त करायच्या असतील तर मनाची प्रसन्नता आणि मनाची एकाग्रता फार महत्त्वाची आहे. मनाची एकाग्रता हा आजचा आपला व्हिडिओचा भाग आहे. दृष्टांत पाहूया. एका स्वामीच्या आश्रमामध्ये एक जिज्ञासू शिष्य होता. जिज्ञासू म्हणजे ज्ञातुम इच्छा, जिज्ञासा, जाणण्याची इच्छा असावी लागते त्याला. भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे, जिज्ञासो जाणावया लागे भजे. जिज्ञासू हा देवाला बसतो किंवा ज्या उपासना करतो ना, तो जाणून घेण्यासाठी बसतो. काय जाणून घेतो तो? हे काय आहे, ते काय आहे, ब्रह्म काय आहे, माया काय आहे, पुनर्जन्म म्हणजे काय आहे, स्वर्ग नरक म्हणजे काय आहे, सुखदुःखाचे लक्षणं काय आहेत, ह्या सगळ्या तपशीलवार गोष्टी तो जाणून घेतो. त्याला म्हणतात जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा, जाणण्याची इच्छा. असा तो जिज्ञासू विद्यार्थी त्या स्वामींच्या आश्रमामध्ये होता. त्याने स्वामींना असं विचारलं, महाराज, माझं जे साध्य आहे ज्ञानप्राप्तीचं, तर ते यश, त्या यशाचं गमक कशामध्ये आहे, त्याचं रहस्य कशामध्ये आहे, ते जरा कृपा करून सांगावं. तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो. तो सेवा तर अगोदर करतच होता आणि स्वामींना नम्रतेने त्याने प्रश्न विचारला. तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं, सत्शिष्या, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथे सांगण्यापेक्षा जरा आपण एक फेरफटका मारून येऊ आणि मग परत आश्रमात येऊ आणि नंतर मग तुला मी उत्तर सांगतो. ठीक आहे म्हणाले. आपली आज्ञा शिरसावंदी आहे. गुरु महाराजांनी त्या शिष्याला बरोबर घेतलं आणि निघाले असे एका गल्लीमधून. जाता जाता एक लोहार ऐरणीवर लोखंड ठेवून भर उन्हात हातोड्याने एका लोखंडावर तो सारखा घन मारीत होता. खान खान खान. कारण तो तापलेलं जोपर्यंत असतं ना लोखंड, तोपर्यंतच त्याला आकार देता येतो, त्याच्यावर संस्कार करता येतात आणि त्याला पाहिजे तसा आकार देऊन तो तयार होती वस्तू. म्हणून तो जोरात असं एकाग्रतेने घन मारीत होता. कारण एकाग्रता जर नसेल ना तर घन चुकण्याची शक्यता असते, किंवा हळू जरी पडला आणि एकाग्रतेने वेग जर नसेल ना तर गरमचं जे निवून जाण्याची शक्यता असते, म्हणजे गार होण्याची शक्यता कमी म्हणजे दाट असते. म्हणून तो सारखा तो हातोड्याने त्या तापलेल्या लोखंडावर घन मारीत होता, किंवा हातोडा म्हणा, घन मोठा असतो हातोडा, सारखा हातोडा मारत होता. मारता 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 तो त्याच्या कामामध्ये मग्न होता. आणि हे गुरु महाराज शिष्याला घेऊन चालले होते. तिथे थांबले. शिष्य पण थांबला. गुरु महाराज त्याच्याकडे बघत होते, हाही त्याच्याकडे बघत होता. पण तो लोहार मात्र यांच्याकडे बघत नव्हता. तो आपल्या कामाकडे बघून त्याचं एकाग्रतेने काम चाललेलं होतं. त्याची पूर्ण एकाग्रता त्या कामामध्ये झालेली होती. झालं ते काही क्षण पाहिल्यानंतर गुरु महाराज म्हणले, चल आता पुढे. पुढे गेले. एक सुतार लाकडाची बाहुली कोरीत होता. त्याला सुंदर अशी बाहुली करायची होती आणि त्या नाजूक जागा तो कोरीत होता. आणि तो इतका मग्न होता, एकाग्र होता
तर तोही यांच्याकडे पाहत नव्हता आणि यांच्याशी काय बोलत नव्हता. यांनी पाहिलं लांबून की हा किती एकाग्र झालेला आहे. शिष्यांनी पाहिलं, गुरु महाराजांनी पाहिलं. काही क्षण थांबले आणि गेले पुढे. पुढे गेल्यानंतर म्हणजे लोहाराचं झालं, पुन्हा हा सुतार झाला. त्याच्या पुढे जरा थोडे गेले तर शेती लागली. एक शेतकरी एकाग्रतेने नांगर हाकत होता, एकाग्रतेने. कारण नांगराचं इकडे तिकडे जाता कामा नाही, तर सगळं नांगर कुणीकडे जाईल. तो बरोबर तासाने चाललेला असला पाहिजे. त्यामुळे त्याची फार एकाग्रता लागते. जे नांगर हाकलाय यांनी त्यांना नक्की माहिती असतं. तेव्हा तो एकाग्रतेने नांगर हाकत होता. यांनी त्याची एकाग्रता आणि त्याचं कौशल्य पाहिलं. नांगर काय व्हावं, कसं चालवतात वगैरे. आणि मग तसंच ते पुढे गेले. पुढे गेल्यानंतर थोडा वेळ एका आंब्या झाडाखाली थांबले आणि परत येताना परत आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये आले, थोडी विश्रांती घेतली, तास 2 तास. आणि झालं. शिष्याने पुन्हा प्रश्न विचारला. महाराज म्हणाले, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तुम्ही दिलं. म्हणले, अरे आपण जो गेलो ना, लोहार, शेतकरी, सुतार हे जे कामं करत होते ना, ते पाहिलेच ना तू? हो म्हणले, पाहिले की, ते त्यांचं काम करत होते. म्हणाले, मग तुला उत्तर नाही का मिळालं त्याच्यामधून? म्हणले, त्यात काय उत्तर आहे? म्हणले, त्यातच उत्तर आहे तुझं. म्हणजे ते कसं काय? म्हणले, चल परत तुला प्रात्यक्षिक दाखवतो. आणि मग त्या शिष्याला घेऊन 2 तासाने परत गुरु महाराज त्याच रस्त्याने निघाले. तोपर्यंत त्यांच्या हातातले कामं संपलेले होते. तेव्हा जो सुतार होता त्याचंही काम संपलेलं होतं. सुंदर अशी बाहुली तयार झालेली होती. त्याने ती बाहुली पाहिली, इतका आनंद झाला त्याला, त्या सुताराला. आणि त्या आनंदाच्या चेहऱ्यामध्ये जाऊन पोहोचले तिथं. आणि यांनी मग नमस्कार केला. त्यांनी पण नमस्कार केला. म्हणले, का हो सुतारजी, मगाशी 1-2 तासापूर्वी इथून 2 माणसं गेलेले पाहिले का तुम्ही? म्हणले, नाही. म्हणले, का? तुम्हाला दिसले नाही का? नाही म्हणाले, मी माझ्या कामामध्ये इतकं एकाग्र होतो, तेव्हा एकाग्र झाल्यामुळे मला काय माहिती नाही. तोच प्रश्न शेतकऱ्याला विचारला, त्यानेही तसंच उत्तर दिलं. तोच प्रश्न लोहाराला विचारला, तो म्हणला, मी माझ्या कामात मग्न होतो, मला काय माहिती नाही काय झालं ते. आणि बघ म्हणले, ह्या लोखंडाची किती सुंदर वस्तू तयार झाली, बघ ह्याचं किती काम चांगलं झालं आहे. आणि हे सगळं जे झालं आहे ना चांगलं, आणि यश जे मिळाले त्यांच्या कामात, त्याचं कारण आहे एकाग्रता. काम होईपर्यंत सातत्य आणि एकाग्रता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि तेच तुला सांगायचं आहे. मग ते कोणतंही ज्ञान असो, कोणतंही असो, म्हणजे डॉक्टरचं असो. आता डॉक्टर जर ऑपरेशन करत असेल आणि जर त्याची एकाग्रता नसेल तर कुणीकडे तो पोट फाडील ना. त्याला इतकी एकाग्रता त्याची पाहिजे की त्याला ते ऑपरेशन होईपर्यंत एकाग्रता टिकून ठेवली पाहिजे. म्हणून डॉक्टर असू द्या किंवा CA असू द्या, तो हिशोब करताना त्याची एकाग्रता भंग झाली तर तो कुणीकडचे आकडे कुणीकडे फिरून त्याच्यामध्ये हिशोब चुकण्याची शक्यता असते. नाथांचं एक उदाहरण असंच आहे पहा. नाथाच्या घरी गावबा नावाचा एक घरकामगडी होता आणि घरातले सगळे कामं तो करायचा. भाजी आणणं, स्वयंपाक घरात काम करणं, जे जे काय काम असेल ते सगळं काम तो करत असायचा. आणि ते काम करून संध्याकाळी सगळा हिशोब तो लिहित असायचा. दिवसभरात काय काय आणलं आणि काय काय. मग सगळे झोपल्यानंतर तो हिशोब करून त्याचं बरोबर हिशोब करायचा आणि एकूण रक्कम लिहून मग तो झोपी जायचा. एकदा काय झालं की त्याला तो हिशोबच जुळेना. 12 वाजल्या, 1 वाजल्या, 2 वाजल्या, 3 वाजल्या, पहाट 4-5 वाजल्या, सकाळी 6 वाजत आल्या तरी तो एकाग्रतेने तो हिशोब करत होता. 1 पैशाची चूक होत होती तर परत टॅली करायचा, परत हिशोब चुकायचा. आणि जेव्हा त्याला बरोबर एकूण रक्कम सापडली तेव्हा तो नाचायला लागला, आनंदाने उड्या मारायला लागला. एकनाथ महाराज उठले होते तोपर्यंत. म्हणजे काय झालं गावबा? म्हणाले, सापडलं म्हणाले. म्हणजे काय सापडलं? म्हणले 1 पैसा होता ना, तो म्हणले हिशोबातून गायब होत होता, चुकत होता आणि तो सापडला म्हणले.
आणि मग नाथांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. 1 पैसा सापडल्यास जर तुला आनंद एवढा होतोय ना, तर तुझं जे तत्त्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्म आहे, भगवत प्राप्ती झाल्यावर तू किती आनंदी होशील, तुझं जीवन किती आनंदमय होईल. नाथांनी त्याच्यावर कृपा केली. पुढे नाथ महाराज गेल्यानंतर सुद्धा त्याने भावार्थ रामायण अर्ध राहिलेलं त्याने पूर्ण केलं. एवढी कृपा होते, एवढी एकाग्रतेचं सामर्थ्य आहे. तेव्हा डॉक्टर असू द्या, CA असू द्या, कोणी असू द्या, एकाग्रतेने जे करील ना त्यालाच यश मिळतं. हा आजचा विषयाचा भाग आहे. भगवद्गीता असं म्हणते, शनय शनय रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. एकाग्रतेने तुम्ही करा, मन आत्मस्थ करा, तुमचा आनंद मिळेल. बाहेरचे जेव्हा कामं तुम्ही करत असाल तर ते मन जे आहे, मनाची व्याख्याच अशी आहे, संकल्प विकल्पात्मकम मनः. हे करू का ते करू, हे नको का ते नको, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, असं जे संकल्प विकल्प जी अवस्था आपली करते ना त्याला मन असं म्हणतात. आणि निश्चयात्मिका बुद्धी ही मनाची जी अवस्था आहे, जी निश्चय करते त्याला म्हणतात बुद्धी. बुद्धीचं काम निश्चय करणे आहे. तेव्हा मन एकाग्र करणं म्हणजे बरोबर आपल्या विषयाशी एकाग्र करणं. तसं मन जर झालं ना तर माणसाला निश्चित यश मिळेल, यात सुतराम शंका नाही. म्हणून मनाच्या एकाग्रतेसाठी जे जे साधनं आहेत, सद्गुरूंना विचारा, सुजान माणसाला विचारला, मनाला गोडी लावा आणि त्या मनाला घोलवून आपल्या विषयात मग्न करा. म्हणा मना सज्जना भक्ती पंथेची जावे. समर्थ म्हणतात, तू मना सज्जन आहेस तू, असं त्याला सज्जन म्हणलं की बरं वाटतं. त्याला अभ्यासाची गोडी लावा, त्याला जो तुमचा विषय असेल त्याच्यामध्ये एकाग्र करण्याचं शिकवा. आणि तशा प्रकार जर झालं ना, यश तुमच्या पायाजवळ येऊन उभा राहील. हा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.